साठ आपल्या सोबत होते। छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत। या भेटीचं कारण नेमकं काय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। छगन भुजबळ हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्वर ओकवर आता दाखल झालेले आहेत। भेटीचं कारण, भेटीची पार्श्वभूमी नेमकी काय आहे त्याबद्दल वेगवेगळे कयास सध्या लावले जात आहेत। राज्यातला मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न याच्या केंद्रस्थानी असावा अशी चर्चा आहे। राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी आहे। काल जनसन्मान सभा झाली अजित पवार यांची बारामतीमध्ये आणि या सभेत बोलताना छगन भुजबळ यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे। आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यामध्ये चर्चा अपेक्षित होती, तर छगन भुजबळांचा हा ताफा आहे। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य अगदी काही क्षणात छगन भुजबळ हे पोहोचतील सिल्वर ओकवर, जे की शरद पवार यांचं निवासस्थान आहे। तर छगन भुजबळ जे आहे ते शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि काही वेळापूर्वी त्यांचा ताफा जो आहे तो निघालेला होता। त्यावेळेची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। ही भेट नेमकी का होते, या भेटीमागचं नेमकं कारण काय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। काही वेळामध्ये चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ शकतं। मात्र भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेल्यामुळे अनेक चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेल्या आहेत। एकतर शरद पवार गटाच्या नेत्यांकडून वारंवार दावा केला जातोय की अजित पवार गटाचे अनेक नेते आमदार जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत। विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून तयारी जी आहे ती प्रत्येक पक्षाकडून केली जाते। मात्र ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गिरीश, काय हालचाली सुरू आहेत? नक्कीच आपण पाहतोय वृषाली, या ठिकाणी आता छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक या ठिकाणी दाखल झालेले। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ही बातमी आणि घडामोड म्हणावी लागेल। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। हालचाल सुद्धा वाढलेली आणि शरद पवार यांच्या भेटीसाठी स्वतः राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे कॅबिनेट मंत्री असलेले स्वतः छगन भुजबळ या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे बऱ्याच राजकीय चर्चांना सुद्धा आता उधाण आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा घर वापसी ते करणार आहेत का अशी चर्चा झडते। तर दुसरीकडे ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भातली ही महत्त्वाची बैठक आहे असं सुद्धा बोललं जाते। कारण जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आपली भूमिका मांडतायत आणि सरकारला थेट आव्हान देतात, त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता ओबीसींवर अन्याय होतोय का आणि ओबीसींवर अन्याय होऊ नये ही भूमिका वारंवार छगन भुजबळ यांनी घेतलेली आणि त्या अनुषंगाने सुद्धा ही बैठक असल्याचं बोललं जाते। पण यामागे पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडतात असं सुद्धा म्हटलं जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेमध्ये प्रतिसाद मिळालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे कुठेतरी सगळे नेते व्यथित आहेत आणि पुन्हा एकदा शरद पवार गट वारंवार म्हणताय की आमच्या संपर्कात आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। हालचाली वाढलेल्या आहेत आणि गाड्या आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे। तर या गाड्यांमध्ये नेमके कोण आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। सदानंद सुळे आहेत, जावई आहेत शरद पवार यांचे, ते या ठिकाणाहून आता जाताना आपल्याला पाहायला मिळतात। तर घडामोडी वाढतात। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार आहे